खूप मोठा परिसर आहे, खूप खूप मोठा परिसर आहे. बालाजीला सुद्धा राधेकृष्णाचं मंदिर आहे. राधे राधे. गोविंदा गोविंदा. ती मगाशी जी लाईन होती ना, ती कुंडासाठी नव्हती, ती वराह स्वामी टेम्पल असं मंदिर आहे, त्या मंदिरासाठी लाईन होती. पण तिकडे पण ना एक गोष्ट बघितली मी, आपल्या इथे कसं फोनवर दगडूशेठमध्ये हा अरे हा आमचा माणूस आहे सोडा याला, तसं इथं पण चालतं, फक्त तुमची ओळख असावी लागते. मग बाकीचे दर्शन घेणारे भक्तिभावाने ते म्हणजे येडे. चालू असो. गोविंदा गोविंदा. मी कुंडावर आलोय आणि ते तुम्ही फक्त इथं नजारा पाहता. प्रचंड थंड पाणी आहे, प्रचंड. ಭಕ್ತರಿಗೆ ವಿಜ್ಞಪ್ತಿ, ಶ್ರೀವಾರಿ ಪುಷ್ಕರಣಿಯಲ್ಲಿ ಬಟ್ಟೆ ಒಗೆಯಬಾರದು, ಸೋಪು ಶಾಂಪು ಬಳಸಬಾರದು. ಕಳ್ಳರಿದ್ದಾರೆ, ಎಚ್ಚರಿಕೆ. ನಿಮ್ಮ ವಸ್ತುಗಳನ್ನು ನೀವೇ ಜಾಗ್ರತೆಯಾಗಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಪುಷ್ಕರಣಿಯ ನೀರು ಕುಡಿಯಬಾರದು. ಪುಷ್ಕರಣಿಯೊಳಗೆ ಆದರ್ಶಿಯೊಂದಿಗೆ ಚಲಿಸಬಾರದು. ಶ್ರೀವಾರಿ ಪುಷ್ಕರಣಿలో బట్టలు लोक मस्त आनंद घेतात आंघोळीचा. ఈ వస్తువులను మీరే జాగ్రత్తగా ಎಚ್ಚರಿಕೆ. ನಿಮ್ಮ ವಸ್ತುಗಳನ್ನು ನೀವೇ ಜಾಗ್ರತೆಯಾಗಿ ನೋಡಿಕೊಳ್ಳಬೇಕು. ಪುಷ್ಕರಣಿಯ ನೀರು ಕುಡಿಯಬಾರದು. 2 मजला असे भव्य लाडू काउंटर आहे. इथे माहिती दिली आहे कितीला लाडू. इथे मोठा लाडू 200, स्मॉल लाडू 50, एक वडा म्हणून येतो ते 100ला आहे. शुगर कँडी 5, लाडू पॉच ब्लॅक 10 रुपीज, 10 रुपयाची पिशवी पण आहे. आणि इथं ध्यान ठेवायचा, इथं कॅशच घेऊन यायची. इथे तुमचे फोन स्कॅनर वगैरे काही चालत नाही. आणि आता एक डिजिटल वे चालू केलं आहे त्यांनी, म्हणजे लाडू वेंडिंग मशीन्स ते इकडे. इथं प्रॉपर असं घेऊ शकता, प्रॉपर मशीन थ्रू लाडू होते. खूप 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 मोठं आहे, खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. ए आम्हा ए आम्हा दे आम्हा. व्यंकटरमणा गोविंदा. कसं आहे, डायरेक्ट तिरुपती बालाजी. हसले की डोळेच गायब होत ते आता माझे. शुभम दादा.
आता फायनली आम्ही रूम सोडलेली आहे. जर 24 तासाच्या वरती तुम्ही राहता तर 100 रुपये तुम्हाला देणं आहे, म्हणजे एक्स्ट्रा पर डे 50 रुपीज पडतं. आम्ही 2 दिवस एक्स्ट्रा राहिलो तर आहे 50 रुपीज पर डे. आणि ज्या मोडने तुम्ही पेमेंट करता त्याच मोडने तुम्हाला रिफंड पैसे येतात. ते डिपॉझिटचे जे पैसे आपण देतो 500 रुपये ते. आणि बाकी खूप सुंदर रूम आहे आणि खूप सुंदर अनुभव आहे. आता आम्ही निघालोय, बघू पुढे काय काय होतं. चला, गोविंदा गोविंदा. उलटी आहे स्टॉप करता चलो स्टॉप इधर इधर निवांत आहे अण्णा कुछ नाही होता चलो आराम से आला भाई काम जल्दी तेल दे टाइम वेस्ट होता है. आम्हीला कुठं बस इथं बसतील दोघं. आता आम्ही आलो आहोत गोकर्ण टेम्पल. जे घाट उतरलं की लगेच खाली ते असं ज्याचे नवस असतात ते लोक असं हळदी कुंकू लावत जातात पायऱ्यांना. ज्या यात्रेकरूंना पायी पायी जायचं आहे बालाजीसाठी वरती डोंगरावर, ते यात्रेकरू इथनं पायी पायी त्यांची यात्रा स्टार्ट करतात. गोविंदा गोविंदा. आता आम्ही आलो आहोत ओल्ड बालाजी. हे टेम्पल ओल्ड बालाजी म्हणून ओळखलं जातं. मेन बालाजी टेम्पल पासून खूप लांब आहे, म्हणजे चांगलंच अर्धा एक तासा दूरी आहे. पण सुंदर आहे. सेम टू सेम बालाजी टेम्पल सारखंच टेम्पल आहे. हे तर बहुतेक 1-2 दिवसामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे, सजावटीचं काम चालू आहे. ओम नमो व्यंकटेशाय नमः. सुंदरसा असा एंट्रन्स आहे. आता आपण तिथे दर्शन घ्यायला जाऊ. आता आम्ही आलो आहोत पक्कलमाता टेम्पल.
नियर बाय तिरुपती. आणि सुंदर व्ह्यू आहेत, खूप सुंदर सुंदर आहे. रोड असा थोडा चढण्यासारखा आहे पण भारी आहे, काहीतरी वेगळे. पायरी सिस्टम नाही आहे. आता व्ह्यू दाखवतो. ती समोरची रांग आहे ना, ती तिरुपतीची अख्खा डोंगर. तुमचं जर टायमाचं मॅनेजमेंट व्यवस्थित असेल आणि जर सगळंच भारी असेल, वेळ आहे, टाईम आहे, विशेष गाडीची सोय आणि एक लोकल टुरिस्ट गाईड, तर तुमची ट्रिप बाप होणार बाप. माझा मित्र हरदीप, गोविंदा गोविंदा गोविंदा. सुंदर असा मनमोहक नजारा इथं. सुंदर सुंदर आणि अतिसुंदर, म्हणजे शब्द कमी पडतील असा सुंदर नजारा आहे. म्हणजे मंदिरात क्राऊड कमी, फोटो सेशनसाठी चांगलं, आणि विशेष खेळती हवा, भारी, खूपच भारी, निसर्गरम्य वातावरण एकदम. अवश्य भेट द्या. काय टाकला गँग. गोविंदा गोविंदा.